खरं तर आपण सांगितलं होतं की कुठल्याही स्वरूपाचं स्वागत घ्यायचं नाही, पण आपण बघतोय की मागच्या 2 तासामध्ये किती गर्दी होते. गर्दी होते, पण लोक पथ्य पाळायचा प्रयत्न करतायत. 4-5% लोकांना कळत नाही, अगदी ग्रामीण भागातल्या महिलांना एवढं लक्षात येत नाही की ते ओवाळतायत, कुंकू लावतायत, तर ते आपल्याकडे मान असतो सवाष्णीचा. आणि फुलं आम्ही भगवान बाबांच्या मूर्तीवर उधळले. इथे पण आम्ही नगरनारायण महाराजांच्या इथे मोठा एक हार अर्पण केला, महाराजांचं स्वागत केलं इथे. तर आम्ही सत्कार स्वीकारायचा नाहीच, पण इथलं नारायणगडावरचा सत्कार हा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आशीर्वाद रूपाने तो मी स्वीकारलाय. लोकांचा उत्साह साहजिक असणार आहे. 6,75,000 मतं मला लोकसभेला मिळालेली आहेत. त्यामुळे ते आणि ज्यांना मतं आपण नाही दिली ह्याचं वाईट वाटतं ते सगळेच आनंदित आहेत. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल तर लागला, 6,75,000 मतं मिळाली, पण आता विधानसभा फार जवळ दिसते. तर आहे ना, माझंही लक्ष विधानसभेकडे. मंत्रिपद तुम्हाला मिळण्याचे जे आहे ते शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि समर्थकांची इच्छा देखील आहे. काय नेमके संकेत तुमच्या पक्षाकडून? हे पाहता, मला पुढच्या कुठल्याही निर्णयात कधी काय होणार याच्याबद्दल काही कल्पना असायचं कारण नाही, कारण त्या बद्दलची कुठलीही चर्चा माझ्या समोर झालेली नाही. आता जे आनंद लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय ते की आमच्या ताईंना काहीतरी मिळालेलं आहे याचा त्यांना आनंद आहे आणि मला सुद्धा त्यांचा आनंद बघून आनंद आहे. तर मी सध्या तरी तिकडे माझं लक्षच फोकस नाही केलं ह्याच्या पुढच्या गोष्टीकडे. माझं लक्ष पूर्णतः नक्कीच आता विधानसभेच्या निवडणुकीकडे असणार आहे. बघू आता काय काय घटना घडतात पुढच्या काळामध्ये. दरवेळी 2 पक्ष एकत्र येऊन निवडणूक व्हायची, भाजपा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल. यावेळेस मात्र 3 पक्ष आहेत सोबत, भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील आहेत तुमच्यासोबत. इच्छुक फार मोठ्या संख्येने आहेत. कसा एकंदरीत आता मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा भारतीय जनता पार्टीचं 19 मध्ये आम्हाला जनादेश मिळाला होता, त्याच्यानंतर जे सरकार स्थापन झालं होतं तेच 3 पक्षाचं झालं होतं मुळात. तर ते तिथेच 3 पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचं सरकार स्थापन झालं होतं. त्याच्यानंतर साहजिक आता आमचं सरकार स्थापन आहे, महायुतीचं सरकार आहे. 3 पक्ष असले तरी बऱ्यापैकी जिथे ज्याचा जास्त ताकद आहे, जिथे निवडून आलेला त्यांचा कॅन्डिडेट आहे, तिथलं मतदान किती फरकाने आलेलं आहे ह्याचे सर्वेक्षण, हे सगळं अगदी खूप सारासार विचार करूनच पुढचे निर्णय होतील. कोर टीम बसतील प्रत्येक पक्षाच्या आणि त्याच्यातनं निर्णय पूर्णतः घेतील सर्वार्थाने आणि महायुतीचं सरकार आम्ही आणू. खरं तर ओबीसी आणि मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतो. आता आगामी विधानसभा निवडणुका येत आहेत, लोकसभेला त्याचा फटका बसण्यासाठी पाहायला मिळतो. काय आव्हान असणार आहे दोन्ही समाजाला? मी आव्हान वेळोवेळी केलेलं आहे. साहजिक आहे, हे फक्त बीड जिल्ह्यातलं चित्र आहे असं आपण म्हणणं चुकीचं आहे. हे चित्र पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यामध्ये साहजिक आहे, बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून मी एक वन ऑफ द प्रमुख चेहरा म्हणून मी आहे आणि त्याच्यामुळे इथलं वातावरण जास्त राज्यामध्ये चर्चिलं जातं, देशामध्ये चर्चिलं जातं आहे. परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काळात लोक योग्य तो निर्णय घेतील. शेवटी मतदारांना पण फार फार हुशार असतात, ते काय करायचं काय नाही ह्याची जाणीव असते आणि ते पूर्णतः त्याच्या प्रमाणे निर्णय घेतील असं मला वाटतं. एखादी निवडणूक असते जी लोकांना अपप्रचाराने जिंकता येऊ शकते, भूलथापांवर जिंकता येऊ शकते, पण प्रत्येक निवडणुकीत तशा प्रकारच्या भिंती उभारणं एवढं सोपं नाही. लोक ग्रामीण भागातील लोक आहेत, त्यांना तेवढं बऱ्याच वेळा त्यांना ज्ञान तेवढं माहीत नसलं तर त्यांना कुठेतरी दुर्लक्ष तिकडे म्हणजे दुसऱ्याचकडे वळवण्याचा प्रयत्न नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी एक चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये पाहायला मिळाला. तसं आता होऊ दिलं जाणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामधल्या किती जागा भाजप लढवणार आहे? आता पेच आहे आणि बीड जिल्ह्याचा मुद्दा नाही, हा पूर्ण राज्याचा विषय आहे. त्यामुळे पूर्ण राज्याच्या कोर कमिटीमधले लोक बसतील, त्याच्यात मी पण आहे आणि ठरवतील, प्रमुख नेते ठरवतील. दिल्लीमध्ये तो फायनल आम्ही काय ठरवलं हे जाईल आणि मग ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील. त्यामुळे आत्ता कोण किती जागा लढवणार, कोणती जागा लढणार ह्याच्यावर कोणीही भाष्य करणं हे प्री मॅच्युअर आहे. धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं होतं किंवा पंकजाताई, दादागिरी जास्त दिवस चालत नाही आणि आपण तो स्वभाव बदलावा असं ते जरांगे पाटील म्हणतायत. कसं तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मी 5 वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, एवढी सुद्धा घटना या जिल्ह्यामध्ये कधी घडलेली नाही. त्यामुळे माझ्याविषयी सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये. त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्याविषयी विश्वास आणि सन्मान आणि माझा विकास डोळ्यांनी लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे अशा काहीतरी चर्चा ज्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो, राजकारण, मंत्रीपद,
आमदारकी खासदारकी या अनुभवातून गेलेला व्यक्ती आणि याच्यावर बोलणार ह्याच्यामध्ये फरकच आहे. तुम्ही बीडमध्ये घर घेणार म्हटलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये. आता मी पडले ना. आता घर घेणार आहे. संपर्क कमी झाला होता. असं काही मी मान्य केलं नाही. काही पण तुम्ही बोलू नका. याच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या नसतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.